चला मित्रांनो, आज आपण जाऊ आपल्या वावरात जेवासाठी. आज आहे सुट्टी, त्याच्यामुळे आज वावरात आलो आपण डब्बा घेऊन. आमचा बेत आहे रोडग्याचा. चलो अबा, आम्ही कसं निघालो. आता आलो लगेच आम्ही गवऱ्या पेटून घेऊ. रोडग्याची तयारी करणं सुरू आहे ना, त्याच्यामुळे हे बघा, हे रोडग्या आम्ही आर केला. गवऱ्या पेटून सुरू आहे. इकडे गवऱ्या पेटवल्या पण, कारण रोडगे आधी करणं भाग आहे. हा आहे आपल्या विदर्भाचा सर्वात मोस्ट आणि फेमस असा पदार्थ म्हणजे रोडगे. हे बघा, इकडे पोरं खेळून राहिले. आपली इकडे भट्टी पेटवून सुरू आहे. गवऱ्या पेटवल्या, आपल्या काही खतातल्याच घेतल्या, काही घरून आणल्या होत्या. अशा प्रकारे आपण आहार केला आणि आहारात लगेच आपण रोडगे टाकून देऊ. हे पहा, असा आहार पेटवून सुरू आहे. आधी थोडे भाजून घेऊ आपण रोडगे. हे पहा, थोडे थोडे आपण भाजलेले आहे. हे रोडगे असे भाजले की मस्त लागते. आतून पण थोडे थोडे होते. थोडे थोडे आतून करू, बाहेरून शिजू. नंतर मग आहार विजला का अजून त्याच्यात टाकून द्यायचे, म्हणजे मग चांगल्या प्रकारे शिजते ते. रोडगे म्हणजे एकदम इम्पॉर्टंट. पहा कसा शिजला का नाही, अजून शिजायचा आहे तो. आता एवढ्या लवकर थोडी शिजत असते, याला वेळ लागत असते. हे बा, असे टाकायचे. नंतर मग मस्त हे बा, एकदम आता आहार विजला आहे. थोडा आपण त्यामध्ये 15-20 मिनिट, अर्धा घंटा तसंच राहू द्यायचं, म्हणजे त्यामध्ये आतून शिजून जाते ते मस्त. मग मस्त आहा, त्याच्यासोबत वांग्याची भाजी, वरण मस्त. जर कढी असली तर कढी, आहा एकच नंबर. आणि सलाद, आता सध्या सलादाचं सीझनच चालू आहे. सलाद असला तर एकच नंबर जेवण. पहा, अजून शिजायला वेळ आहे, म्हणून काय इकडे फिरणं तिकडे फिरणं असं सुरू आहे. पहा, शिजायला अजून वेळ आहे. आता दुसरा आहारही करून ठेवला आम्ही. हे पहा, आमची पिंटी काय करून राहिली. हे आहे माझी मुलगी देऊ, मोबाईल पाहण्यात गुंग. लहानपणी एक मोबाईल तिच्याच याच्यात पाहिजे, म्हणजे तिला कार्टून पाहासाठी. पहा कार्टून, तिला आवाज दिला का आवाज अजिबात देत नाही, कारण ती मोबाईलच पाहण्यात बिझी असते. पहा कसं गाणं सुरू आहे मिट्टूचं. मिट्टू मिट्टू काय काय सुरू असते त्याचं, आवाजही देत नाही. कशी गोळा असते. हे बघा कसं माकडाचं गाणं सुरू आहे. आणि इकडे आपले रोडगे होणं सुरू आहे, म्हणजे रोडगे भाजणं सुरू, इकडे कामं सुरू आहे. कसे अजून शिजायला वेळ आहे. अर्धा एक तास तर शिजतेच, नाही तर कसं पोटात गडबड होऊन जाईल जर समजा आपण कच्चेच खाल्ले तर. त्याच्यापेक्षा चांगला आरामात वेळ घ्यायचा, पण आरामात घ्यायचं. कसा आहे, मस्त आहे की नाही. हा आहे विदर्भाचा एकदम लोकप्रिय पदार्थ आहे हा रोडगे. कुठेही गेलं तर मी तुम्हाला विदर्भात रोडगे म्हणून फेमसच ओळखते. हे बघा, काही कामं पाहिजे की नाही, म्हणून हे एकच वेळेस वावरात आले की इकडे बोरं पाहू दे, शेंगा पाहू दे, असं यायचं कामं सुरू राहते. यायला काही कामं राहत नाही ना. हे बा, पोरं म्हणजे हे असे चोर आहे. हे बोरं चोर आहे, बोरं चोर. कसे आहे, इकडे फिरू दे तिकडे फिरू दे असे कामं आहे यायचे. ते बघा, पळत आले, काहीतरी खुडखुड वाजलं म्हणते म्हणून पळत आले ते. हे बघा, हा इकडून आला, तो तिकडून आला, आमची पुतणी तिकडेच राहिली. असे वावरात आले म्हणजे असे काहीतरी कामं करत असते. बघा किती बोरं आणले म्हणते, आपल्याला दाखवते किती बोरं आणले म्हणते मी. हे बा, बोरं शेंगा असे वावरात काही आलं की काही ना काही यांचे कामं सुरू राहते. आमच्या वावरात मस्त पेवंदी बोरं आहे भाऊ. हे बा, हे पेवंदी बोरं शेंगा कसे आहे, मस्त आहे की नाही. बोरं चांगले आहे ते, किडीक नाही रे भाऊ. नाही तर तुम्ही म्हणसान किडीक आहे. हा बा, किडीक नाही आहे. कसे आहे, पेवंदी बोरं आहे ते. आम्ही कलम लावली होती आमच्या वावरात. आमच्या गावातला एक माणूस, ते आमच्या घराजवळ आप्पा असते, ते मस्त कलम बांधून देते. कसे आहे, पेवंदी बोर. साध्या बोरीवर आम्ही पेवंदी बोर लावली आहे भाऊ. कशी लागते हे बा, खाऊन दाखवतो मी तुम्हाला. नाही तर मग म्हणसान तुम्ही किडक आहे म्हणून. किडक फिडक नाही हो भाऊ आमच्या. बा आहे, कसे आहे, मस्त आहे की नाही. जसे ॲपल बेर आहे, ॲपल बेर पण याच्यापेक्षा फेल आहे. बा आहे, झाले आमचे रोडगे. जेवणासाठी आम्ही तयार. हां, कसं आहे हे वनभोजन, सुट्टीच्या दिवसचं वनभोजन आहे हे. आज ख्रिसमस आणि आम्ही वावरातच आज रोडग्याचं जेवण करून ख्रिसमस साजरा केला. कसं आहे जेवण भाऊ, याला म्हणतात रोडगे पार्टी. आहा, हा आहे रोडगा, विदर्भाचा फेमस पदार्थ आहे ना भाऊ.
आमच्या इकडे खूपच. आता उन्हाळा लागला, उन्हाळा म्हणजे हिवाळ्यात हा पदार्थ सुरू होतो एकदम पार उन्हाळा संपेपर्यंत हा पदार्थ सुरू राहते भाऊ. कारण मस्त हिरवा भाजीपाला हे ते सर्व असलं, सलाद वगैरे, वरण भाजी, वांग्याची भाजी आणि वरण, हा हा एकच नंबर जेवण भाऊ. मग हे झालं का एकदम मग फक्त झोप पाहिजे, बाकी काहीच नाही. बा आमचा पोरगा जेवण झाल्यावर काहीतरी कामं पाहिजे की नाही. बा छोटे टरबूज गोळा केले ना, छोटे टरबूज नाही ते आहे शरण्या, पण हा पोरगा म्हणते टरबूजच आहे म्हणते, छोटे टरबूज. मी म्हटलं बा कर गोळा, आपण घरी घेऊन जाऊ. झाली आमची पार्टी. आता काय घराकडे जायची तयारी सुरू आहे भाऊ. बा चालले घराकडे. पॅसेंजर कसे बसले गाडीजवळ येऊन, आम्हाला म्हणते चला लवकर लवकर घराकडे. हे काय आम्ही काय बसलो मग आता. चला रे घराकडे, चा रे झाकण झुले हो, चला घराकडे. चलो बाय मित्र हो, झालं आमचं. हॅपी ख्रिसमस.